नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. माझे काही विचार आपल्यासमोर मांडण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे. बघा पटतायत का ते? आवडले तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे क्षणभंगूर आणि चिरंतन. सुनीता आणि मी शाळेतल्या मैत्रिणी. 2-3 दिवसांपूर्वी आम्ही खूप महिन्यानंतर भेटलो. 11:15च्या सुमारास सुनीता घरी आली. ती संध्याकाळपर्यंत होती. त्यामुळे आमच्या खूप गप्पा झाल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तुझ्या घरचे कसे, माझ्या घरचे कसे, अशा चौकशा झाल्या. सुनीताच्या माहेरी तिचे आईबाबा आणि मोठा भाऊ होता. भावाचाही संसार उत्तम चालला होता. त्याचा मुलगा आता 8व्या इयत्तेत शिकत होता. वहिनी मनमिळाऊ होती. एकंदरीत काय सर्व काही आलबेल होतं. आमची भेट होऊन 2-3 दिवस उलटले. सुनीताचा भाऊ सुनील आणि त्याच्या ऑफिसमधील 2 सहकारी मुंबईला ऑफिसला जाण्यासाठी पुण्याहून निघाले. संध्याकाळपर्यंत परत पुण्याला यायचं असं त्यांचं ठरलं होतं. पण एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. सुनील आणि त्याचे 2 मित्र आणि ड्रायव्हर कोणीच घरी परतू शकलं नाही, कारण काळाने त्या चौघांवर झडप घातली होती. आयुष्य किती क्षणभंगूर आहे हे परत एकदा नव्याने अधोरेखित झालं होतं. प्रत्येक वेळेला क्षणभंगुरत्व पटण्यासाठी मृत्यूच यावा लागतो असं नाही. म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी कराव्याशा वाटत असतात, पण त्या प्रत्यक्षात येईपर्यंत आधीची परिस्थिती बदललेली असते. म्हणजे वृद्धाश्रमातल्या आजींशी गप्पा माराव्यात, त्यांना त्यांचं मन आपल्यापाशी मोकळं करू द्यावं, त्यांच्या दुःखावर फुंकर घालावी, त्यांना आपल्या परीने मदत करावी असं अनेकदा मनात येतं. पण आपली स्वतःची व्यवधानं सांभाळून या गोष्टी प्रत्यक्षात येईपर्यंत परिस्थिती बदलते. म्हणजे काही कारणांनी आजींना तो वृद्धाश्रम सोडावा लागतो, किंवा काही प्रकारच्या आजारांमुळे इच्छा असूनही आजी बोलू शकत नाहीत, किंवा अन्य काहीही. हेही एक प्रकारचं क्षणभंगुरत्वच नाही का? पण या गोष्टी आपल्याला तितक्याशा जाणवतच नाहीत. तीच गोष्ट चिरंतन गोष्टींची. माझ्या दृष्टीने निसर्ग ही एक चिरंतन गोष्ट आहे. पण अतिपरिचयात अवज्ञा असं काहीसं त्याच्या बाबतीत घडतं. म्हणजे जन्माला आल्यापासून हे जग सोडून जाईपर्यंत आपण निसर्ग अनुभवतो. तो आपल्याला विनामूल्य आणि विनासायास मिळालेला आहे, म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही. सूर्य, चंद्र, तारे, डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, हवा अशा अनेक गोष्टी चिरंतन आहेत. या सर्वांकडून त्यांचं दातृत्व, वक्तशीरपणा असे गुण आपण आत्मसात करू शकतो. पण त्यांच्याकडून शिकण्यासारखं काय आहे हे ध्यानी न घेता आपण हे सर्व प्रदूषित करत सुटलो आहोत. आता प्रदूषण या विषयावर मी काही बोलत नाही, पण क्षणभंगूर आणि अगदी एका दिवसाचं आयुष्य मिळालेली फुलं जशी आपल्या सुगंधाने आणि सौंदर्याने आनंद मुक्तपणे उधळत असतात, तसंच आपल्याला मिळालेल्या क्षणभंगूर आयुष्यात चिरंतनाचा ध्यास घेऊन आपल्याला एक पाऊल पुढे कसं टाकता येईल याचा विचार करूया. धन्यवाद.